रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपल्या गावातील झेडपी शाळामध्ये आपण आषाढी एकादशी साजरी करणार होतो आणि त्याचबरोबर वारीचं पण नियोजन केलं होतं। त्यासाठी आपल्या गावातील तरुण मित्रमंडळ व ज्येष्ठ नागरिक आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे लोक आले होते। त्यासाठी आपण टाळ मृदुंग सगळं घेऊन आलेलो होतो आणि आपला आता वारीचं नियोजन करायचं होतं। माग चिल्ले पाल्ले धिंगाणा घालायला लागले होते, मग सगळ्यांना लाईनीत घेतलं आणि टाळ वाजायला लावला। आता जे सगळ्यात लहान लहान मुलं होती त्यांच्या आजींजवळ बसले होते आणि बाकीचे आपण चिल्लर पिल्ले ना ज्यांना समजत ते समोर घेतले होते। आपल्याला भाजनाला कार्यक्रमाला सुरू करायची होती, मग लगेच पाटीला देणी लगेच कार्यक्रमाला सुरू करून टाकलं। आपल्याला नियोजन करायचं होतं वारीचं म्हणजेच दिंडीचं, तर आपल्याला गावाला चक्कर मारत होता। मग सगळे चिल्ले पाल्ले एकदम लाईनीमध्ये घेतले आणि सगळ्यांना बरोबर लाईनीमध्ये चालवलं। इथून आम्ही डायरेक्ट हनुमानाच्या मंदिराजवळ गेलो आणि मंदिरामध्ये जाऊन सगळ्यांनी दर्शन घेतले आणि थोडा विसाव घेऊन तिथं बसण्याचा आनंद घेतला। मंदिरातून आम्ही डायरेक्ट शाळेमध्ये गेलो आणि शाळेमध्ये फुगड्यांचा आणि नाचण्याचा आनंद। नंतर आम्ही ना खिचडीचं नियोजन केलं होतं, मग सगळ्या लहान मुलांना आम्ही खिचडी वाटप झाली। तसा तर व्हिडिओ मी शेवट काढला, त्यामुळे तुम्हाला दाखवता आला नाही, पण व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, दोन हिताच्या गोष्टी सांगतो।